Hello, dear students. Today we will see electronic configuration of D block elements. In a previous video lecture, we have seen about the structure of modern periodic table and introductory part of D block elements and F block elements. Okay. We have also seen position of D block elements in the periodic table. Okay. अगोदर आपण डी ब्लॉक एलिमेंट्स बघणार आहोत, नंतर त्यानंतर एफ ब्लॉक एलिमेंट्स बघणार आहोत. ओके, तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये 3D सिरीज आहे, 4D सिरीज आहे, 5D सिरीज आहे आणि 6D सिरीज आहे. त्यांना 3D सिरीज का बोलतात, 4D 5D का बोलतात ते आपण बघितले. बिकॉज इन द 3D सिरीज एलिमेंट्स valence electrons enter into the 3D subcell. Okay, therefore that elements are called as 3D series, 4D and 5D, 6D respectively. Okay, त्यावेळेला आहे. मग आज आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघूयात. जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ D block elements, total D block elements is n-1 D 1 to 10 ns2. बघा जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. n-1 डी सबसेल काय असतं माहिती आहे, त्याच्यात 1 to 10 and ns2 जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ओके, तर त्यानंतर 3D सिरीजचं जर जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघायचं असलं, सिरीज वाईज जर आपण घेतलं, जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ 3D सिरीज तर त्याचं कसं लिहिता येईल, 3D 1 to 10 4s2. 3D सिरीज म्हणतो. 3D सिरीज कुठून कुठपर्यंत आहे, 3D सिरीज स्कॅन्डियम टू झिंक. बरोबर आहे, बघितलं आपण स्कॅन्डियम टू झिंक. ॲटॉमिक नंबर किती आहे, स्कॅन्डियमचा 21 आहे, झिंकचा 30 आहे. हे 3D सिरीजचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. स्कॅन्डियमचं काय आहे, मग आता टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज वगैरे त्याचं बघूयात आपण. ओके, 3D सिरीज टोटल तुमच्या स्टडीला आहे. 4D आणि 5D सिरीज, 6D सिरीज फक्त माहिती राहू द्या. 4D सिरीज जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असेल, 4D 1 to 10 5s2. फिफ्थ सबसेल व्हॅलन्स, फिफ्थ सेल काय व्हॅलन्स सेल आहे, n-1 म्हटल्यानंतर 4 येईल. त्याची डी सबसेल मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय करतो, एंटर करतो. 1 असेल तर फर्स्ट 2 4d2 4d3 4d4 एक्सेट्रा. मग याच्यात एलिमेंट कोणते आहेत, एट्रिबियम, यार जरा नग्न तक्रू रोहो पडा गकद, सीडी पर्यंत, एट्रिबियम टू सीडी. ओके, इथे त्यांचा ॲटॉमिक नंबर किती आहे, एट्रिबियमचा 39 आहे, कॅडमियमचा किती आहे 48. इथे हे 10 एलिमेंट्स. 3D सिरीज मध्ये 10, 4D मध्ये 10. देन 5D सिरीजचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, 5D सिरीजचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 5D 1 to 10 6s2. त्याच्यामध्ये एलिमेंट्स कोणते आहेत, लॅन्थॅनॉइड इज नॉट अ डी ब्लॉक, डी ब्लॉक नाही तर ए ब्लॉक मध्येच घ्या. लॅन्थॅनियम, लॅन्थॅनियम नंतर कोणता, हॉक्मियम. ओके, हॉक्मियम 2 लापतावरे ओसीर पटाऊ HG पर्यंत. ओके, याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 72 to 80, 72 to 80. ओके, तर लॅन्थॅनियम 2 लुटेशियम पर्यंत हे काय लॅन्थॅनॉइड सिरीज आहे. लॅन्थॅनियमचं ॲटॉमिक नंबर आहे 57, तर लुटेशियमचं 71. हे जे 14 एलिमेंट्स आहेत that are the lanthanide series, and after lanthanide series lutetium there is the hafnium 70 to 80, that is the 5D series D block element. ओके, त्याचे जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 5D सिरीजचं काय, 5D 1 to 10 6s2. 4D सिरीजचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय, 4D 1 to 10 5s2. 3D सिरीजचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय, 3D 1 to 10 4s2. ओके, 5D मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत ते आपण बघितले अगोदर, पण आता पण मी सांगितलं ॲटॉमिक नंबर सहित. 4D मध्ये कोणते आहेत आणि 3D मध्ये कोणते आहेत ते आपण बघितले.
6D series. सिरीजचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल 6D 1 to 10 7s2 हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. 60 सिरीज D ब्लॉक एलिमेंट्स. 6D सिरीज D ब्लॉक एलिमेंट्स. ओके, तर यावेळेला जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज आणि 6D सिरीज. तर 3D सिरीज मधल्या एलिमेंट्स प्रत्येक एलिमेंटचं आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघूयात. हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, प्रॉपर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D सिरीज एलिमेंटचं आपण बघूयात. स्कॅन्डियम टू झिंक प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहूयात. ओके, बघा तुम्हाला डी ब्लॉक एलिमेंटचं टोटल ऑल डी ब्लॉक एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात आलं. त्याचं काय n-1d 1 to 10 ns2 जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट टोटल. त्याच्यामध्ये डी ब्लॉक एलिमेंट मध्ये काय आहेत, सिरीज आहेत 4, 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज आणि 6D सिरीज. त्या प्रत्येक सिरीजचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी सांगितलंय. 3D सिरीजचं काय 3D 1 to 10 4s2. 4D सिरीजचं काय 4D 1 to 10 5s2. 5D सिरीजचं काय 5D 1 to 10 6s2. 6D सिरीजचं काय 6D 1 to 10 7s2. हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे, मग आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचे. तुमच्या टोटल स्टडीला 3D सिरीज आहे. 3D सिरीज मीन्स स्कॅन्डियम टू झिंक. कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगितलं मी. स्कॅटी, विक्रम, फेकोनी, कोन्स. ओके, हे एलिमेंट्स आहेत. त्यांचा अटॉमिक नंबर आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण टोटल बघूया. ओके, आता बघा सी 3D सिरीज मध्ये कोणते आहेत, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. हे 10 एलिमेंट्स आहेत. ओके, हे 3D सिरीज मधले 10 एलिमेंट्स आहेत स्कॅन्डियम टू झिंक. ठीक आहे, देन स्कॅन्डियमचा अटॉमिक नंबर 21, 22 टिटॅनियमचा, व्हॅनेडियमचा 23, क्रोमियमचा अटॉमिक नंबर 24, मॅग्नीजचा 25, फेरस म्हणजेच आयर्न 26, कोबाल्ट 27, निकेल 28, कॉपर 29 आणि झिंक 30. अटॉमिक नंबर आहेत कशाचे, 3D सिरीज एलिमेंटचे. हे ट्रिक लक्षात आली तुम्हाला. स्कॅटी, विक्रम, फेकोनी, कोन्स त्यांचे ते अटॉमिक नंबर आहेत. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघूयात. आता स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 21 अटॉमिक नंबर असल्यामुळे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d1. ओके, 21. बघा इलेक्ट्रॉन आहेत 2 4 10 12 18 20 21. आता हे सबसेल्स कसे अरेंज केलेत विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी लेवल. बरोबर आहे, अब्बो प्रिन्सिपल नुसार. ते काही सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. ओके, तर या स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरेच जण शॉर्ट मध्ये लिहायचं असेल तर हे झालं फुल. शॉर्ट मध्ये जर लिहायचं असेल तर काय करतात, इथून इथपर्यंत जे आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 हे 18 पर्यंत जे आहे 18 इलेक्ट्रॉन पर्यंत इथपर्यंत, दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबेल गॅस आर्गॉन. आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ओके, 18. देअरफॉर हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण असं शॉर्ट मध्ये लिहिलं आर्गॉन 4s2 सॉरी आर्गॉनला ब्रॅकेट मध्ये आर्गॉन 4s2 3d1 तरी पण चालतं. वन अँड द सेम. का लिहिलं तर चालतं, कारण इथपर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे आर्गॉनचा म्हणजे हे आपण असं अगोदर लिहू शकतो 4s2 3d1. ओके, ठीक आहे. असं लिहिलात तरी चालतं किंवा फुल लिहिलात तर ओकेच, काही प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात. स्कॅन्डियमचं लिहिलंय आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. देन सी दुसरं आता आपण लिहूया टिटॅनियमचं. तसं लिहिलं तरी चालतं, बघा बऱ्याच बुक मध्ये आहे म्हणून सांगितलंय. किंवा तसं लिहिलं तर काही फरक पडत नाही, असं फुल लिहिलं तरी फरक पडत नाही. देन सेकंड टिटॅनियम, याचं काय 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2
3d2 बरोबर आहे. 22 atomic नंबर आहे. 22 आहेत का बघा इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये. 2 4 10 12 18 20 22. ओके, दिस इज द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ टिटॅनियम. देन व्हॅनेडियम. व्हॅनेडियमचा atomic नंबर किती आहे? 23. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d3. ओके, किंवा यालाच कसं लिहिलं तर चालतंय, आर्गॉन 4s2 3d3 असं लिहिलं तरी चालतंय. वन अँड सेम. किंवा याला आर्गॉन 4s2 3d2 टिटॅनियमचं लिहिलं तर त्याचं पण चालतंय. ओके, ठीक आहे. आपण फुल प्लेस घ्या. मग क्रोमियम 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d4 असं यायला पाहिजे, असं असायला पाहिजे. दिस इज द एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ क्रोमियम, बट दिस इज नॉट ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ऍक्च्युअल मध्ये आहे काय? 3d5 4s1. वाय असं का? बिकॉज एनर्जी लेवल ऑफ 4s1 अँड 3d आर नियर अबाउट सेम. 4s ची थोडी कमी असते पण नियर अबाउट सेम. Therefore 3d5 have a stable because this is the half filled orbital. बरोबर आहे. डी ची कॅपॅसिटी किती असते? डी सबशेलची 10. जेव्हा 3d5 होतो दॅट इज द हाफ filled and completely filled subcells are stable than the incompletely filled subcell or incompletely filled orbitals. Half filled and completely filled orbitals are more stable than the incompletely filled orbitals. Therefore, one electron from the 4s goes into the 3d to become a stable orbital or stable configuration. Therefore, 3d5 4s1. This is the actual configuration. हे क्रोमियमचं आहे. लक्षात घ्या. क्रोमियम आणि कॉपरचं तुम्हाला मागच्या वर्षी स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये पण ते सांगितलंय. वाय क्रोमियम अँड कॉपर हॅव अ different electronic configuration because half filled and completely filled orbitals are stable than the incompletely filled orbitals. Therefore, one electron from the 4s atomic orbital goes into the 3d and electronic configuration is 3d5 4s1 किंवा 4s1 3d5. ओके, हे आहे. इथं लक्षात घ्या चेंज. इथे चेंज लक्षात घ्या. ओके, या ठिकाणी कॉपर मध्ये पण तसंच आहे. Then let's say chromium. The next 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d5. This is the electronic configuration of manganese. त्याचा atomic number किती आहे? 25. ferrous तसंच चला 3d6 येईल शेवटी. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d6. ओके, ठीक आहे. हे झालं फेरस. कोबाल्ट 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d7. This is the electronic configuration of cobalt. Atomic number किती आहे? 27. Then nickel 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d8. Okay, nickel. Then copper's electronic configuration 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d9. This is the expected electronic configuration. असं असायला पाहिजे. But 3d10 is the completely filled orbital and that is more stable than the incompletely filled orbital. Therefore, one electron from 4s atomic orbital goes into the 3d and that become a stable 3d10 and 4s1. इथं कॉपर मध्ये पण चेंज आहे. ओके, 4s1 and 3d10 हे ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. ओके, कॉपरचं 4s1 and 3d10 आलं लक्षात. देन झिंकचं काय? 30 atomic number आहे. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10. This is the electronic configuration of zinc. Okay, आलं सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लक्षात आलं. 3D सिरीज एलिमेंटचं. ओके, लिहिता येईल सर्वांचं. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला सिंपल राईट द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ 3D सिरीज एलिमेंट म्हटल्यानंतर त्याचे सिम्बॉल, त्याचा ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिता येईल.
क्रोमियम आणि कॉपरचं चेंज आहे. लक्षात घ्या का चेंज आहे ते पण कळलं. बिकॉज completely filled orbital and half filled orbitals are more stable than incompletely filled orbital. Okay, ठीक आहे. हे झालं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ 3D सिरीज एलिमेंट. अच्छा, शॉर्ट मध्ये पण बऱ्याच बुक मध्ये आहे. इथपर्यंत इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय 3p6 पर्यंत आर्गॉनचं, आणि ते आर्गॉन ब्रॅकेट मध्ये लिहून पुढे इतकं लिहिलं तरी चालतं. ओके, या पूर्ण सेलला इथपर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला फक्त ब्रॅकेट मध्ये AR लिहून पुढचं लिहिलं तरी चालतं. ओके, ठीक आहे. मग हे झालं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आता एक पॉइंट आहे, झिंक, कॅडमियम and another one, the last elements of each series of d block element are not a transition element. काय म्हणते बघा, पॉइंट काय आहे की लास्ट एलिमेंट ऑफ each series of d block element are not a transition element. आता त्याच्यामध्ये कोणते, पहिल्या सिरीज 3D मध्ये झिंक, 4D मध्ये कोणता आहे यार जरा नदमो तक्रू रोह पडा कद CD. पुन्हा 5D मध्ये शेवटचा एलिमेंट कोणता आहे 5D सिरीज मध्ये, आपतावरे उशीर पटाऊ HG मर्क्युरी, आणि शेवटी सिन कोपर्निसियम असा आहे. दीज एलिमेंट्स, हा 3D मधला शेवटचा एलिमेंट आहे, हा 4D सिरीज मधला शेवटचा आहे, हा 5D सिरीज मधला शेवटचा आहे, आणि हा 6D सिरीज मधला शेवटचा आहे. These last element of each series are not a transition element, are not a truly d block elements, are not a transition elements. Why? Because zinc have a electronic configuration argon 4s2 3d10, valence electron goes into the 4s2 orbital. Okay, and in its oxidized state as well as, see, in its oxidized state as well as in its ground state मध्ये have the completely filled d orbital 3d10 configuration. ग्राउंड स्टेट मध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय 4s2 3d10. याचं कॅडमियमचं काय असणार आहे 5s2 4d10. मर्क्युरीचं काय असणार आहे 6s2 5d10. पुन्हा याचं काय असणार आहे 7s2 6d10. असं यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. In the ground state of these elements have the completely filled d orbital, as well as in the oxidized state. समजा Zn काय Zn2+ फॉर्म मध्ये ऑक्सिडाइज्ड स्टेट मध्ये आहे. At that time also it have a completely filled d orbital, कारण तो Zn2+, 2+ म्हणजे काय करतो 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. कुठले डोनेट करतो s मध्ये डोनेट करतो. त्यावेळेस त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होतं 4s0 3d10. Means in oxidized state also this element have the completely filled d orbital 3d10 electronic configuration. कशामध्ये in ground state as well as oxidized state. d चा संबंधच नाही, d पूर्ण फिल झालेला आहे. त्यामुळे these are not a transition element actually, because in ground state as well as in oxidized state it have a completely filled d orbital. Okay, therefore these elements zinc, cadmium, mercury and cn, copernicium, these are not a transition element or truly d block elements. See, copper मध्ये तुम्ही म्हणाल सर copper also have 4s1 and 3d10 completely filled d orbital. बरोबर आहे, आताच इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघितलं. completely filled d orbital in ground state मध्ये. But in its oxidized state Cu2+ ion it have a incomplete Cu2+ मध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले, इथला एक. Okay, in its oxidized state it have a incompletely filled d orbital. Therefore electron goes into the d orbital. Okay, electron d orbital मध्ये हे करतो. Therefore Cu, copper is a transition element, but these zinc, cadmium, mercury and cn are not a transition element, are not truly d block elements. Okay, then हा पार्ट इतकं झालेला आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन समजलं तुम्हाला सर्वच याचं. आता 4D 3D सिरीजचं तर आपण सर्वच घेतलंय. 4D सिरीज मध्ये
इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन प्रत्येक एलिमेंटचं तुम्हाला लिहिता येतं, तसं काही आवश्यकता नाही. 4D सिरीज तुमच्या स्टडीला नाही पूर्ण, तरी पण मी सांगतो एक 4Dचं तेवढं घेतो. यार जरा नगमो तकरू रोहू पडाग कद, हे आहेत 4D सिरीजचे एलिमेंट. यांचा अटॉमिक नंबर कुठून कुठंपर्यंत आहे? 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47 आणि 48. ओके, यांचं कम्प्लीट पण लिहिता येतं. यांचा नियरेस्ट नोबेल गॅस कोणता आहे? क्रिप्टॉनवाला. ओके, क्रिप्टॉन किती आहे? 36. बरोबर आहे. क्रिप्टॉनचा अटॉमिक नंबर किती आहे? 36. 36 पर्यंत लिहून काढा साईडला, किंवा नाही लिहिला तरी चालेल. हा कोणता आहे? 4D सिरीज 5s2 4d1. याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कशाचं झालं? ॲट्रिबियमचं झालं. ओके, झिर्कोनियमचं काय? क्रिप्टॉन 5s2 4d2. नियोबियम क्रिप्टॉन 5s2 4d3. मॉलिब्डियम क्रिप्टॉन 5s2 4d4. टेक्नेशियम क्रिप्टॉन इथपर्यंत 36 गेले. 36 आणि 5s2 आणि 4d, सॉरी इथं काय होतं आणखी पुन्हा मॉलिब्डियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ॲज लाईक क्रोमियम, इथं 4d5 आणि 5s1. ओके, देन किती झाले? क्रिप्टॉन 36, 37 आणि 5 42. बरोबर आहे, 42 मॉलिब्डियमचा अटॉमिक नंबर. क्रिप्टॉन 5s2 4d5 इथे येते. ओके, क्रिप्टॉन 5s2 4d6. त्यानंतर रुहिडियम क्रिप्टॉन 5s2 4d7. ओके, बरंच चाललं डी सबसेटमध्ये. पॅलेडियम इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन क्रिप्टॉन 5s2 4d8. देन सिल्वरचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन क्रिप्टॉन here 5s1 like copper and 4d10. Okay, 4d10. Then cadmium electron configuration krypton 5s2 4d10. This is the electronic configuration of 4d series elements. Okay, सर्व इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लक्षात आलं तुम्हाला. ओके, अटॉमिक नंबर माहिती झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्ही लिहू शकता. ओके, तर यावेळेला आहे इझी क्वेश्चन आहे. याच्यावरती कधी कधी विचारला जातो तुम्हाला, तो जर डायग्राम माहिती असेल अब्रू प्रिन्सिपलमध्ये एनर्जी लेवल हे करायची अशी हे त्याच्यावरनं सबसेल तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी लेवल लिहिता येईल आणि इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करत गेला त्यांच्या कॅपॅसिटीनुसार की इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिता येतं. ओके, अजून आहे टोटल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. ओके, कधी कधी साधा क्वेश्चन कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारला जातो, व्हॉट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. ओके, त्याचे काही ऑप्शन असतील त्यावेळेस पण तुम्हाला आन्सर सांगता आलं पाहिजे. ओके, ठीक आहे. बाकीचं पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर बघूयात. आज इतकं पुरेसं.